साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरातील घरफोडी, जबरी चोरीसह वाहन चोरीच्या 325 गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या पथकाने एका वर्षात केली आहे। त्यात 7 दिवस घरफोड्या, रात्रीच्या 44 घरफोड्या, 14 जबरी चोऱ्या, चोरीला गेलेल्या 161 दुचाकी आणि 2 चारचाकींसह इतर 97 चोरीचे गुन्हे आहेत। पोलिसांनी केवळ चोरट्यांना शोधलेच नाही तर त्यांच्याकडून तब्बल 3 कोटी रुपयांचा ऐवज देखील हस्तगत केला। 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या काळात सोलापूर शहर गुन्हे शाखेने कौतुकास्पद कामगिरी करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या। तडीपार करूनही शहरात फिरणाऱ्या 16 जणांना पकडले। विविध गुन्ह्यातील 42 वॉन्टेड आरोपींनाही पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले। एमडी ड्रग्ज, गांजा जवळ बाळगणाऱ्यांनाही गुन्हे शाखेच्याच पथकाने जेरबंद केले। शहरातील 25 सराईत गुन्हेगारांना एमपीडीएच्या माध्यमातून येरवडा कारागृहात पाठवण्याची शहर गुन्हे शाखेची मदत झाली। दरम्यान सोलापूर शहरातील 7 पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी 95% गुन्ह्यांचा छडा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे। चोरट्यांनी चोरलेला 2,99,36,949 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत करून तो संबंधित फिर्यादीस परत देखील दिला आहे। सोलापूर शहरात पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके कार्यरत असून या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, विजय पाटील, निलेश सोनवणे, शंकर दायगुडे, दत्तात्रय काळे, शैलेश खेडकर हे सहभागी असून यात पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, श्यामकांत जाधव यांचाही समावेश आहे।